नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मिती क्लासेस नाशिक यांच्या ऑनलाईन यूट्यूब फोरममध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण मॅथ 2 मधलं लेक्चर नंबर 1 कंडक्ट करणार आहोत 9th स्टँडर्डसाठी. पहिल्या युनिटचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन द जॉमेट्री. तर मराठी प्लस इंग्लिश अशा दोघं मीडियममध्ये आपण स्टडी करणार आहोत. सर्वात आधी जी कन्सेप्ट येते की द बेसिक कन्सेप्ट इन द जॉमेट्री, त्याच्यात पहिला पॉईंट येतोय की पॉईंट म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत लाईन सेगमेंट, लाईन म्हणजे काय. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो टॉपिक असेल पहिल्या पॉईंटमधला, तर तो आहे प्लेन म्हणजे काय, की ज्याला आपण मराठीमध्ये प्रतल म्हणतो. लाईन म्हणजे रेषा, आणि त्याच्यानंतर पॉइंट म्हणजे बिंदू. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या पॉईंटचा अभ्यास करायचा आहे. सर्वात पहिले जर आपण बघितलं की कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट अँड डिस्टन्स, कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट्स अँड डिस्टन्स याचा स्टडी करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की ही नंबर लाईन तुम्हाला दिसते, नंबर लाईन. आणि ह्या नंबर लाईनला मराठीत संख्या रेषा म्हणतात. तर संख्या रेषेच्या उजवीकडे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला जर तुम्ही बघितलं तर राईट साईडला प्लस नंबर्स असतात आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. तुम्ही ऑब्झर्व करू शकतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की जर पॉईंट डी आणि ई जर बघितलं तर डी पॉईंटचा जो कोऑर्डिनेट आहे तर तो 1 आहे, लक्षात घ्या. आणि ई पॉईंटचा आहे 3 आहे. आता जर आपल्याला बिटवीननेस फाइंड आउट करायचं असेल किंवा दोघांमधलं जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल डी आणि ई मधलं, त्याच्यासाठी एक बेसिक कन्सेप्ट आहे डिस्टन्स. अंतर जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल ई आणि डी मधलं किंवा डी आणि ई मधलं दोघं सारखंच येईल. तर कायमस्वरूपी लक्षात ठेवा, या दोघांपैकी पॉझिटिव्ह नंबर घ्यायचा आधी. पॉझिटिव्ह नंबर किंवा मोठा नंबर, नॉट पॉझिटिव्ह नंबर, मोठा नंबर मायनस स्मॉलर नंबर, या दोघांचा डिफरन्स तुम्हाला घ्यायचा आहे, लक्षात घ्या. 3 - 1 = 2. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन, हा जो तुमचा डी, स्मॉल डी इंडिकेट करतो, तो इट इज इंडिकेटेड बाय द डिस्टन्स बिटवीन ई अँड डी. लक्षात घ्या, कॉमा असेल तर ई अँड डी, त्या दोघांमधलं डिस्टन्स तुमचं आलं 2. सिमिलरली डी आणि ई मधलं बी डिस्टन्स काय येईल तुमचं 2च येणार, लक्षात ठेवा. हे जर पॉझिटिव्हचं होतं, आता मी एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह घेतो. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स बिटवीन ए अँड पॉईंट ई घेतो. तर ह्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर एचा कोऑर्डिनेट 5 आहे, निगेटिव्ह 5 आहे. इट इज अ स्मॉलर दॅन द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट ई. देअरफॉर 3 मायनस ऑफ -5, लक्षात घ्या. तर इथं बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. 3 मायनस ऑफ -5, मायनस मायनस प्लस होतो आणि 3 + 5 8 आन्सर येईल. द डिस्टन्स बिटवीन द ए अँड ई इज इक्वल टू द 8. आता बघा, अशाच पर्टिक्युलर पॉईंटवर तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर बघा बिटवीननेस येतं आहे, बिटवीननेस. आता जर तुम्ही बघितलं पी आणि आर या दोघं पॉईंटमध्ये पॉईंट क्यू आहे, म्हणजे पॉईंट क्यू इज इन बिटवीन पी अँड आर. कोणत्या दोन बिंदूमध्ये आहे तर लक्षात ठेवा, तो आहे पी आणि आर मध्ये. सिमिलरली द पॉईंट आर इज इन बिटवीन पी अँड क्यू. तर आर जो पॉईंट असेल, बिंदू असेल, तर तो पी आणि क्यू मध्ये आहे. आणि शेवटी हा पी जो आहे तो आर आणि क्यू मध्ये. आता आपण कधी बिटवीन म्हणू शकतो तर लक्षात ठेवा, जेव्हा डिस्टन्स बिटवीन द पी अँड क्यू, लक्षात घ्या, पी आणि क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर, या दोघांची जी ॲडिशन येईल ती पी अँड आर इतकी असेल तर आणि तरच तुम्ही म्हणू शकतात की हा क्यू पॉईंट पी आणि आर मध्ये आहे. जर या दोघांचं डिस्टन्स जर आपण फाइंड आउट केलं, फॉर एक्झाम्पल 2 + 2 इकडे 4 आलं आणि इकडे जर 5 असेल, तर इज नॉट इक्वल टू द 5, 4 इज नॉट इक्वल टू द 5. त्याच्यामुळे हा क्यू पॉईंट पी आणि आर मध्ये नाही आहे असं तुम्हाला तिथं क्लिअर मेन्शन करायचं आहे. आता बघा, बिटवीननेस लिहित असताना पी क्यू जर पी आणि क्यू मध्ये असेल तर असं डॅश करून लिहितात. इट इज अ सिम्बॉल, ॲक्च्युली सिम्बॉल असतो, तर लक्षात ठेवा बिटवीननेस. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सॉल्व करू. त्याच्यातले बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व करायचे आहेत.
तर सर्वात पहिले एक तुम्हाला नंबर लाईन दिलेली, त्याच्यावर काही पॉईंट इंडिकेट केलेले आहेत. आता डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे बी आणि ई मधलं. मी एक एक्झाम्पल सॉल्व करून देईल, बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व करायचे आहेत. आता बी आणि ई आहे, तर बीचे कोऑर्डिनेट बघायचा. बीचा किती आहे 2 आहे आणि ईचा किती आहे तुमचा 5 आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 5 नंबर इज ग्रेटर दॅन 2, दोघं पॉझिटिव्ह असल्यामुळे. म्हणून डिस्टन्स फाइंड आउट करत असताना 5 - 2 तुम्हाला इथं करावं लागेल आणि व्यवस्थित प्रॉपर आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आन्सर काढत असताना 3 आन्सर काढत असताना ह्या स्टेप तुम्हाला वापरायचे आहेत, लक्षात घ्या. ह्या स्टेप तुम्हाला वापरायचे आहेत, डायरेक्टली आन्सर नाही लिहायचं. ह्या स्टेप तुम्हाला इथं फॉलो करायचे आहेत. त्याच्यात डिस्टन्स बिटवीन बी आणि किती आहे ई असल्यामुळे अशा पद्धतीने आन्सर काढायचे. सगळे पॉईंट सिमिलर आहेत. इथं फक्त कन्फ्युजन मायनसचं होतं, जसं आपण एक एक्झाम्पल पण घेतलेलं आहे मायनससाठी. तर बघा 3 - -5 मायनस प्लस म्हणजे 3 + 5 8. अशा पद्धतीने तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्लस मायनस आणि मायनस प्लसची ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन येत असेल त्यांनाच अशा टाईपचे एक्झाम्पल येतील सगळे. अदरवाईज तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता आहे, लक्षात घ्या. अगदी सिम्पल असा एक्सरसाइज आहे. हा एक्सरसाइज ॲज अ होमवर्क म्हणून तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर इफ द कोऑर्डिनेट ऑफ द ए इज एक्स, म्हणजे एचा कोऑर्डिनेट त्यांनी एक्स दिलेला आहे आणि बीचा कोऑर्डिनेट तुम्हाला वाय दिलेला आहे. आता तुम्हाला डिस्टन्स बिटवीन ए आणि बी काढायचे. तर बघा सिम्पल एक्झाम्पल सेम वेने दोघांमधलं जर डिस्टन्स काढायचं असेल तर लार्जर नंबर बघायचा आणि स्मॉलर नंबर घ्यायचा. म्हणजे डिस्टन्स बिटवीन द ए अँड बी इज नथिंग बट द एक्स आणि वाय असं करून घ्या आणि त्याच्यानंतर दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा. 7 - 1 म्हणजे डिस्टन्स किती आलं पहिल्या केसमध्ये 6 आलं. आता हे एक्झाम्पल बघू. आता -3 इज लार्जर दॅन -6, लक्षात घ्या. इथं पण बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. नंबर लाईन व्यवस्थित बघा. -3 हा मोठा आहे -6 पेक्षा, म्हणजे -3 -6 असं करावं लागेल, लक्षात घ्या. मायनस प्लस 6 - 3 म्हणजे डिस्टन्स किती 3 येईल. पॉझिटिव्ह 3. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह, लक्षात ठेवा. डिस्टन्स कधी निगेटिव्ह नसतं. त्याच्यानंतर फ्रॉम द इन्फॉर्मेशन फाइंड आउट द पॉईंट इज इन बिटवीन द अदर टू इफ द पॉईंट्स आर कोलिनियर, म्हणजे आहेत किंवा नाही तुम्हाला ते फाइंड आउट करायचं आहे. बघा पी आणि आर असे पॉईंट दिलेले आहेत, बरोबर. तर त्याच्यामधलं डिस्टन्स किती आहे 7 आहे आणि पी आणि क्यू मधलं किती आहे 10 आहे आणि क्यू आणि आर मधलं किती आहे 3 आहे. मग बघा सेम तुम्हाला त्याच पद्धतीने करावं लागेल. पी क्यू आर इन बिटवीननेसचं एक्झाम्पल आहे. पी क्यू आर, क्यू आणि आर मधलं डिस्टन्स तुम्हाला दिसतंय 3. पी आणि क्यू मधलं डिस्टन्स किती आहे 10 आणि पी आणि आर मधलं डिस्टन्स किती आहे 7 आहे. ज्यांची ॲडिशन येते का नाही. आता आपल्याला थोडंसं चेंजेस करावं लागतील. पी आणि क्यू डायरेक्टली घ्यावं लागेल. पी आणि क्यू शेवटी घेऊ, बरोबर. पी आणि क्यू जर आपण शेवटी घेतला सर्वात लार्जर डिस्टन्स, तर मध्ये ॲटोमॅटिकली काय येणार आहे तुमचा आर येणार आहे. तर बघा आर येणार आहे. तर मग पी आर प्लस आर क्यू म्हणजे 7 + 3 इज इक्वल टू किती येते तुमचं 10 येतं आहे. म्हणजे बघा याच्यात तुम्हाला डिसाईड करायचं आहे की कोणता पॉईंट इन बिटवीन असेल, बरोबर. आणि ही कंडिशन तिथे सॅटिस्फाईड व्हायला हवी, बरोबर. पी क्यू आर मध्ये कोणता पॉईंट हा इन बिटवीन. आता मी आधी क्यू पॉईंट घेतला, पण क्यू पॉईंटला ही कंडिशन सॅटिस्फाईड होते का नाही. पी क्यू प्लस क्यू आर इज इक्वल टू पी आर येतं आहे का नाही. तर त्या केसमध्ये हा क्यू पॉईंट हा मिडलला राहू शकतो का नाही, लक्षात ठेवा. फाइंड विच पॉईंट, कोणता पॉईंट इन बिटवीन आहे. अशा पद्धतीने सगळे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे. ट्रायल अँड एरर मेथडने तुम्ही करू शकता. आता सर्वात लार्जर डिस्टन्स आधी घ्यायचं आर आणि एस शक्यतोवर. आता आर आणि एस घेतलं, आर आणि एस, तर मध्ये तुमचे 2 डिस्टन्स येतील. एस आता मध्ये टी, एस टी किती दिलेलं आहे 6, आर टी किती दिलेलं आहे तुमचं 4. तर हा पॉईंट येतो का इन बिटवीनमध्ये, नाही येते. तर लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्याचं सगळं एक्सरसाइज सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर बघा ऑन द नंबर लाईन ए बी सी इन सच दॅट, नंबर लाईनमध्ये ए सीचं डिस्टन्स 10 दिलेलं आहे आणि सी बीचं डिस्टन्स किती दिलेलं आहे 8 दिलेलं आहे. फाइंड डिस्टन्स बिटवीन ए अँड बी कन्सिडरिंग द ऑल पॉसिबिलिटीज. म्हणजे
नंबर लाईनवर 3 पॉईंट दिलेले आहेत ए बी सी. ए सी दिलेला आहे 10 आणि सी बी किती दिलेलं आहे 8 दिलेलं आहे. तर ए आणि बीमध्ये काय असू शकतं, तर आता याच्यात पॉसिबिलिटी वेगळ्या असू शकतात. एक तर बीमध्ये असू शकतो, एक तर सीमध्ये राहू शकतो, एक तर एमध्ये राहू शकतो. तर या तिघे कंडिशन सॅटिस्फाईड करून तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचं आहे. एक्स वाय झेड हा कोलिनर पॉईंट्स दिलेले आहे. एक्स आणि वायचं अंतर 17 दिलेलं आहे आणि वाय आणि झेडचं अंतर किती दिलेलं आहे, डिस्टन्स दिलेलं आहे 8. फाइंड एक्स झेड. तर कोलिनर्स पॉईंट आहेत. याच्या एकातलं एक्स वाय डिस्टन्स 17 आहे, 8 आहे. 17 मायनस 8 किती येतं आन्सर, 7 + 2 म्हणजे 9 आन्सर येईल. त्याच्यानंतर स्केच ड्रॉ करायची तुम्हाला. स्केच द प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर. सर्वात आधी ए सी काढा, त्याच्यानंतर बी सी काढा. त्याच्यातलं दोघांचं डिस्टन्स इन बिटवीन असल्यामुळे 11 - 6.5 ते आन्सर लिहा. बिकॉज बी इज इन बिटवीन. याच्यात एसमध्ये, याच्यात काय मध्ये वायमध्ये. तर अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण एक्सरसाइज तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व करायचा आहे.